या तीन कॅप्टन या दोन्ही टीमचे 12 खेळाडू आहेत. चला प्लीज मी लक्ष वेधेन. तिन्ही टीमचे कॅप्टन वन साइड जिवाळा VSS सनबूर गुलमोहर बोत्रेवाडी. कॅप्टन या प्लीज. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण आपले वेळ खूप कमी आहे. अजून दोन उपांत्य लढती, अंतिम लढत, त्या 3 सामने आणि हा एक 4 सामने खेळवायचे आहेत. वेळेचं खूप बंधन आहे. प्लीज स्पीडअप करा टीम. शिवगर्जना मिरासवाडी. कारण आयोजन आपलं आहे, आपल्या तालुक्याची स्पर्धा आणि प्रत्येक जण ही स्पर्धा मात्र पाहण्यासाठी उत्सुक असतो. या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल, कारण ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केलाय, ज्योतिर्लिंग बासोली बॅटिंग करतोय पहिल्यांदा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रोहित. मिरसवाडी टीम आपला 12वा खेळाडू पाठवा. टीम मिरसवाडी. प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगावं लागतं मित्रांनो. चला मॅच चालू करा प्लीज. प्रशांत बोत्रे या कॅप्टन. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर आणि पहिल्या चेंडूवर केला जातोय प्रहार. भव्य स्वागत करणारा येतोय फलंदाज आशिषच्या बॅट मधून खुश करणारा षटकार. ही खासियत राहिली आहे. ही खासियत आहे ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना टीम ज्योतिर्लिंग बाचोलीने आजचा दिवस अक्षरशः गाजवलाय. रोहित सूर्यवंशी यांचा भव्य स्वागत करणारा फटका. आशिष पाटील त्यांच्या साथीला संकेत सुतार. दुसरा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. कमबॅक करणारा चेंडू. टीट फॉर टॅट. चांगलं क्रिकेट. 5 वाजून 18 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलाय. लक्षात घ्या तुम्हाला 15 मिनिटं दिलीत. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचंय. या षटकाराने टीमची धाव संख्या 7. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालाय. हा देखील चेंडू खाली राहिलाय थोडासा आणि फलंदाजाला संभ्रमात पाडलं जात आहे. आशिष पाटील निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करून चालणार नाहीये. काही चेंडू तुम्हाला एकेरी दुहेरी धावा देखील घ्याव्या लागतील आणि हेच क्रिकेट असतं. क्रिकेटचं परिसूत्र. सिंगल डबलवर लक्ष द्यावं लागेल. तुम्ही प्रत्येक चेंडू जर बाहेर मारण्याचा प्रयत्न कराल तर तेवढं सोपं नसतं क्रिकेटमध्ये. हा देखील चेंडू काहीसा खाली राहतोय. बॅटची कडा लागली आहे. 1 धाव प्राप्त होते. सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 7. 4 चेंडू अखेर 7 रन्स ऑन बोर्ड. मी विनंती करेन देवांश शेवाळे, आपल्याला नम्र विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम. 2 टू गो. पहिल्या 4 चेंडूवर एक षटकार आला, त्यानंतर मात्र धावा आल्या नाहीयेत आणि ही मात्र जमेची बाब. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉइंट आहे. सीमारेषेवर 1 धाव प्राप्त केली जाईल. तद्भर चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होते 1 धावेसाठी. चांगली गोलंदाजी रोहित सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर अवघ्या 4 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. 1 टू गो. 8 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये फटका. एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. दोन्हीचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते, परंतु गोलंदाजाने चुकी केली आहे. जर हा चेंडू पकडला असता तर गोलंदाजाला यश प्राप्त झालं असतं, सांघिक यश प्राप्त झालं असतं, परंतु तसं होत नाहीये. 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते 10. षटक क्रमांक 2. गणेश सूर्यवंशी आलेत, ज्यांनी 5च्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. एक उंचपुरे गोलंदाज आणि त्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती.
पहिला चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला वळवलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. राजेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील त्याच प्रकारे करत असताना एक धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 11 धावा. आशिष पाटील त्यांच्या बरोबरीने संकेत ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. ज्या संघाने तब्बल 72 धावा केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये टीम ज्योतिर्लिंग वाचवली, या मॅच मध्ये धावा कराव्या लागतील, मोठ्या धावसंख्या उभारावी लागेल. हा चेंडू वेगाने हाताळलाय परंतु खराब दिशा आहे, स्क्वेअर मारा, व्हाईट बॉल. गणेश सूर्यवंशी आशिष पाटील यांना मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला जरूर, चेंडू शरीरावर आदळतोय. धाव मात्र इथे प्राप्त होईल एक बाईची, एक सिंगल धाव प्राप्त होते. मी कौतुक करेन गोलंदाज गणेश सूर्यवंशी यांचं, कारण त्या खेळाडूने मगाशी देखील उल्लेख केला की संघाने माझ्यावर विश्वास दाखवलाय, मी प्रयत्न करेन तो सार्थ ठरवण्याचा. प्रयत्न करणं तुमच्या हातात असतं मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम द्यायचे असतात. 13 धावा. चुकी केली, लेन चेंडू टाकला आणि फलंदाज संकेत त्यांच्या बॅट मधून धमाकेदार बिग ब्लास्ट षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 6 ने पुढे जात असताना 19 धावा. संकेत सुतार यांच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय आणि या मॅच मध्ये हे दोन्ही बॅटरने आक्रमक पवित्रा आता धारण केलेला दिसतोय. बुंदा टाकलेला चेंडू, परफेक्ट यॉर्कर, अप्रतिम लाजवाब गोलंदाजी, यासाठी ओळखले जातात गणेश सूर्यवंशी. प्रभावित करणारा चेंडू. 1 to go, 2 to go. चांगली गोलंदाजी गणेश सूर्यवंशी यांच्या माध्यमातून. कमी गती टाकलेला चेंडू बॅकफुटला आल्यानंतर पंच केलाय, टायमिंग दर्जेदार आहे, स्वीपर कव्हर चेंडूकडे पाहत राहील, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा कव्हरला येतोय फलंदाज संकेत सुतार यांच्या बॅटमधून. आई विठ्ठल देवीच्या षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. हा पहा रिप्ले तुमच्या समोर, 2 क्षेत्ररक्षक तैनात होते सीमा रेषेवर, परंतु चेंडू कडे पाहत राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. 25 धावा धाव फलकावर. 1 to go. चला प्लीज स्पीडअप करा, दोन्ही टीम लक्ष वेधतोय आपलं अंधार होण्याच्या दिशेने. ऑन साइडला फक्त चेंडूला दिशा दिली आहे, मिड विकेट आहे. डीपला सागर, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, एक सिंगल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील संकेत सुतार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 षटका अखेर 26 रन्स ऑन बोर्ड. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. चला आपण चिट्ट्या करतोय आणि 2 चिट्ट्या असतील, 2 सेमी फायनल, 2 संघ, 4 संघांमध्ये. पहिली सेमीफायनल कोणाची असेल, दुसरी सेमीफायनल कोणाची असेल हे पाहायचं आहे आणि 2 चिट्ट्या काढायच्या आहेत. पहिला संघ आहे VSS सनबूर आणि त्यांच्या विरोधामध्ये विजेता संघ म्हणजे वन साइड जिवाळा आणि बोत्रेवाडी. पहिली सेमीफायनल तुमची होईल, मॅच चालू आहे. चला, वन साइड जिवाळा आणि बोत्रेवाडी टीम इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. प्रदीप जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस कॉल कोणाचा असेल. चला, वन साइड जिवाळा कॉल देईल. छापा काटा, छापा आलाय आणि टॉस जिंकलाय वन साइड जिवाळा संघाने. चांगला ऑन ड्राईव्ह, मिड विकेट आहे. डीपला एकदा प्राप्त केलेला द्वैचा प्रयत्न, फेकी चांगली केली सागर यांनी.
आणि ते परतावं लागेल. धावबाद स्वरूपात विकेटचं पतन. टीमची धावसंख्या धावफलकावर 41 धावा. आशिष पाटील यांना मात्र परतावं लागेल. दुहेरीचा प्रयत्न केला संकेत सुतार. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज दाखल होत असताना प्रणव आलेत क्रमांक 3 वर. लोअर फुलटॉस चेंडू बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. डीपला आहे प्रोटेक्शन. एक धाव प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण राजेश यांचं. टीम शिवगर्जना मिरजवाडीने क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये चांगलं केलंय आणि अशा प्रकारचे तुम्हाला प्रयत्न नॉकआउट बक्षीस पात्र फेरीमध्ये घेऊन जाऊ शकतात. हा देखील फुल लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅट आलीच नाहीये. त्याच्या आधीच चेंडू गेला. निर्धाव चेंडूचे होते सांगता पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान ज्योतिर्लिंग बाचोली 42-43 धावांचं लक्ष असेल. विजयासाठी शिवगर्जना मिरजवाडी 43 रन्स टू विन. चला प्लीज थोडस फास्ट या टीम. शिवगर्जना मिरजवाडी आपण पटकन बाहेर जा कारण तुम्हाला बॅटिंग करायचे. दुसऱ्या डावामध्ये फिल्डिंग लावून घ्या टीम ज्योतिर्लिंग बाचोली. जो संघ सामना जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये दाखल होईल. टॉस जिंकलाय टीम. उपांत्य लढत वन साइड जिवाळा. कॅप्टन 26 बॅटिंगचा निर्णय. येस तुम्हाला किती षटकांचा सामना हे सांगण्यात येईल हा डाव संपल्यानंतर. लक्षात घ्या टीम गुलमोहर बोत्रेवाडी आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज राहायचंय. प्रशांत बोत्रे अँड टीम लक्षात घ्या तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचंय. मॅच किती षटकांचे असेल हे सांगू आम्ही. लक्षात घ्या चारही टीम ज्या उपांत्य लढतीमध्ये खेळत आहेत 5 चेंडूंचं 1 षटक 10 चेंडूंची मॅच असेल. येस 10 चेंडू तुम्हाला दिले जातील 2 गोलंदाज. चला प्लीज स्पीडअप करा टीम. ज्योतिर्लिंग बाचोली चला फिल्डिंग लावा प्लीज मित्रांनो. आणि विजयी संघ विपक्ष VSS सनपूर हा सामना होईल. संतोष सूर्यवंशी आणि काशीनाथ पवार KP आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. 43 पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर अजित सलते. अजित सलते गोलंदाजीसाठी आलेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. सुमित दादा निकम यांच्या माध्यमातून जर अजित यांनी 3 विकेट घेतले तर 1001 रुपयांचं पारितोषिक. मॅच ऑन. आता मात्र बक्षिसांची देखील खैरात आपल्याला पाहायला मिळेल. 43 करायचा आहे पाठलाग. चला प्लीज मॅच चालू करा. पहिला चेंडू शॉटम जॅक करण्याचा प्रयत्न. डीपला आहे मिड विकेट स्क्वेअर लेग. 1 धाव प्राप्त केली जाईल. संतोष सूर्यवंशी यांचं खातं उघडलं जात आहे. धावांचा श्रीगणेश होत असताना टीम शिवगर्जना मिरजवाडी. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. आता 42 धावांची आवश्यकता. लक्षात घ्या थोडस स्पीडअप करा कारण स्पर्धा आपली आहे. आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे. अंधाराचं कारण देऊन चालणार नाहीये. कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन याची चर्चा देखील संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये होत असताना बॅक टू द बॉलर. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. 1 धाव प्राप्त करत असताना दोन्ही फलंदाज. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आल्यात. अशा प्रकारच्या महत्वाच्या फेरीमध्ये तुम्हाला धावांचा जो पाठलाग करायचा आहे त्याचं कॅल्क्युलेशन मनामध्ये चालू ठेवावं लागेल. कोणत्या चेंडूवर प्रहार करायचा, एका षटकामध्ये तुम्ही काय रिस्क घेऊ शकता, कोणता चेंडू बाहेर मारू शकता याचा विचार मनामध्ये चालू असेल दोन्ही बॅटरच्या. फुलटॉस चेंडू संतोष सूर्यवंशी ठरले त्या चेंडूवर बॉस. चेंडू मिड विकेट क्लिअर करत असताना लास्ट जवाब स्ट्रोक. आई विठ्ठलाई देवी चषक षटकार. 8 धावा धाव फलकावर.
पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल, त्यानंतर आला एक षटकार, 8 झाल्यात. आता कमबॅक करावं लागेल गोलंदाज अचित यांना. टॅप केला, बॅक टू द बॉलर, एकाती फटका, एकाती चेंडू पकडलाय. चांगली गोलंदाजी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करणं सोपं नसतं, परंतु तू केलंय. धावसंख्या स्थिरावते, धाव फलकावर 8, 2 टू गो. पहिल्या 4 चेंडूवर 8 आल्या, त्यामध्ये एक षटकार आहे. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली, डीपला मिड विकेट आहे तैनात. एकदा प्राप्त केली, खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप आहे, तो करतोय चुकी. आणि या धावा तुम्हाला महाग पडू शकतात, या चुका तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. येतोय चौकार. 12 धावा धाव फलकावर, 1 टू गो. 2 क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु बॅकअपला देखील चेंडू अडवता आला नाहीये. आणि कुठेतरी नशिबाची साथ संतोष सूर्यवंशी यांच्या बाजूला. 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव प्राप्त होईल. प्रणव यांच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केला जातोय. 13 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. आता 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 32. 12-32 समीकरण या मॅच मध्ये. तेरा धावा धाव फलकावर, 45-43 पाठलाग करते टीम. 12-30. 12-30 ची मॅच आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, दोन्ही टीम. विनंती असेल मित्रांनो, नम्र विनंती आहे. षटक क्रमांक 2 प्रणव निकम. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफ ताईना चेंडूकडे पाहत राहील, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ही खासियत आहे संतोष सूर्यवंशी यांची. चेंडू सीमा पार, षटकार. याच खेळासाठी ओळखले जातात संतोष सूर्यवंशी, मॅन फ्रॉम मिरासवाडी. काय बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये चांगला ऑन ड्राईव्ह जमीन लगत फटका खेळला जातोय. एक धाव प्राप्त केली जाते, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. आणि बॅकअप आहे, त्यामुळे इथे चुकी केली जाते बॅकअपने. ते 2 धावा प्राप्त केल्यात. 2+1 येस, बाय 1 गेट 2 फ्री, म्हणजे 3 धावा भागाशी दिलेल्या त्या 3 धावा आणि आताच्या 2 धावा एक्स्ट्रा तुम्हाला महागड्या ठरू शकतात. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान या मॅच मध्ये संतोष सूर्यवंशी ज्या प्रकारे बॅटिंग करतायत ना, त्या कुठेतरी तुम्हाला धोक्याची घंटा वाजू शकते. आणि या अवांतर धावा तुम्हाला खर्च करून चालणार नाहीये. टीमची धाव संख्या धाव फलकावर 22. सरळ बॅटने फटका खेळाय, लॉंग ऑन आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. इथे दुहेरीचा प्रयत्न होतोय का, परंतु बॅकअप आहे, त्यामुळे आता 1 धावेवर समाधान मानावं लागेल. या गोष्टींचा कुठेतरी विचार करावा लागेल ज्योतिर्लिंग बाचोलीला. ज्योतिर्लिंग बाचोलीला मॅच जिंकायची असेल तर अशा चुका करून चालणार नाहीये. टीमची धाव संख्या धाव फलकावर 23. अजून हव्यात धावा 20. या षटकामध्ये चेंडूचा खेळ झालाय 3. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पूल केलाय आणि केपी यांच्या बॅट मधून चेंडू झालाय गुल. या मॅच मध्ये येतोय महत्वाच्या क्षणाला बिग ब्लास्ट, षटकार. 29 धावा धाव फलकावर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. का बॅटिंग करत असताना 8 मध्ये आता करायच्या 14 धावा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आशित, ते फक्त चेंडूकडे पाहत राहतील. आणि या मॅचला अगदी खुली करणारा येतोय केपी यांच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. 7 मध्ये आता करायची आहेत विजयासाठी धावा. 7-8. मॅच संपली नाहीये. इथून जर एखादा विकेट आला तर मॅच मध्ये येऊ शकते ज्योतिर्लिंग बाचोली. 7-8. हुकचा फटका, परंतु दिशा अवघी 1 धाव. एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धाव संख्या मात्र पुढे जात असताना 36. आता विजयासाठी धावांची गरज आहे 7 आणि चेंडूंचा खेळ बाकी आहे 6. 6 मध्ये 7 करायचे. चला स्पीडअप करा मित्रांनो. 1 धाव फक्त जास्त आहे. आणि या मॅच मध्ये ज्या चुका केल्यात ना ज्योतिर्लिंग बाचोलीने, तो गेलेला चौकार मिसफिल्डचा, त्यानंतर तो बॅकअपच्या गेलेल्या 2 धावा, म्हणजे 5 धावा. आता ही मॅच 6-12 ची असती कदाचित.
क्रिकेटमध्ये जर धरला महत्व नसतं. 6 मध्ये 7 करायचे आहेत. सामना संपला नाहीये. ही टीम लढेल. ज्योतिर्लिंग बाचोली सामना सहसा सोडणार नाहीये. अंतिम षटक. अनुसा पहिला चेंडू चांगला फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हर एक लॉंग ऑफच्या दरम्यान चुकी होते आणि मॅच इथे मात्र चुकीमुळे तुमच्या हातातून जाणार आहे एवढं निश्चित. 4 धावा आल्यात. आता 5 मध्ये करायचे आहेत. विजयासाठी 3. मिसफिल्ड सातत्याने होते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. या चुका नाहीयेत तुमच्या. या स्पर्धेतून बाहेर जाणारा तुम्ही रस्ता निवडताय. 3 धावांची आवश्यकता. 5 मध्ये आता 3 धावा करायच्या आहेत. काय बॅटिंग केली संतोष सूर्यवंशी आणि केपी यांनी. बोलचा फटका. मॅच फिनिश करणारा टॉप 4 मध्ये घेऊन जाणारा येतो फटका फलंदाज संतोष सूर्यवंशी यांच्या बॅटमधून. एबीसी स्टाईलने मॅच फिनिश. अभिनंदन टीम. शिवगर्जना मिरासवाडी वेल प्लेड. आणि ते खेळतील VSS सनपूर या संघाच्या विरोधात. पहा आता सेलिब्रेशन केलं जाईल. ज्या प्रकारे हा विजयी षटकार आला संतोष सूर्यवंशी यांच्या बॅट मधून. चला शिवगर्जना मिरासवाडी अभिनंदन वेल प्लेड. विजयाचा आनंद साजरा करत असताना ही संपूर्ण टीम वी फॉर विक्ट्री वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक ज्योतिर्लिंग बाचोली. चुका निश्चित केल्यात तुम्ही मित्रांनो. चुकांचा